नमस्कार. आज दिनांक 27/10/2023 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराची सद्यस्थिती सांगत असताना मी आवर्जून डाळिंबाबरोबर गोल्डन सीताफळ आणि पेरू या दोन गोष्टीवरती जास्त फोकस केलेला आपल्याला जाणवत असेल. त्याचं कारणच हे आहे की खऱ्या अर्थाने डाळिंबाची बाजारपेठ पूर्ण देशामध्ये आपण काबीज करत असताना, महाराष्ट्रातला माल पूर्ण देशात जात असताना, त्याबरोबर माझ्या इतर फळांचं सुद्धा मार्केटिंग व्हावं ही भावना ठेवून मागच्या वर्षापासून आपण गोल्डन सीताफळाला जास्त प्राधान्य दिलं. खरं तर हे नवीन नवीन व्हरायटी बाजारात येत आहेत आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीनं एक इतर पिकांच्या मध्ये ज्यावेळेस कोणता वाव असू शकतो का बाहेर परराज्यामध्ये माल पाठवण्यास, तर पेरू किंवा सीताफळ हे आतापर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना एक वरदान ठरलेली ही फळं की डाळिंबाच्या तोडीस तोड त्या राज्यापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं या फळांनी आता बाजू अग्रेसर केलेली आहे. आणि म्हणून आता जे गोल्डन सीताफळाचा सीझन चालू होत असताना खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवत असताना व्यापाऱ्यांची पण डिमांड ही गोल्डन सीताफळाला वाढत असताना आपण जर जाग्यावर देत असाल, आपण जर इतर मार्केटला पाठवत असाल पेरू किंवा गोल्डन सीताफळ, तर प्राधान्यानं पुण्यामध्ये काय चाललंय ह्याचा मागोवा घेणं हे खरं तर उचित ठरेल. आणि म्हणून जाग्यावरती 30-40 रुपयांनी गोल्डन सीताफळाच्या बागा चालल्यात हे मला ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं त्यावेळेस मला शेतकऱ्यांच्या प्रती ह्याच भावना निर्माण झाल्या की आपण जसं डाळिंबात फसतोय तसं पेरूमध्ये आणि गोल्डन सीताफळामध्ये फसतोय. आणि म्हणून जे रिजेक्शन केलेला माल हा 10 रुपयांनी 12 रुपयांनी द्यावा लागत होता, तशी माल आज 30-35 रुपयांनी पुण्यामध्ये विक्री झाली. ही शेतकऱ्याची व्यथा आहे. आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं की जे 30-40 रुपयांनी माल चालली तर पुण्यामध्ये 70-80-90 रुपयापर्यंत ही माल विक्री होते आहे. किंबहुना त्याच्यापेक्षाही टॉप 100-110 रुपये किलो पर्यंत गोल्डन सीताफळ विकलं जाते. पण ऍव्हरेजली 80-90 रुपये हे जास्त जात असताना 100-110चे रेट सुद्धा ह्या ज्यावेळेस पाहायला मिळत असताना हे 100-110चेच रेट 40-50 रुपयांनी जागेवरती खरेदी केली जाते. हेही शेतकऱ्यांनी बोलून दाखवत असताना फोनवर खूप समाधान व्यक्त केलं. आणि म्हणून मी शेतकऱ्यांसाठी एकच सांगेल की आता गोल्डन सीताफळाला सुद्धा आपल्याला चांगले दिवस आणायचे किंवा मागच्या वर्षी आणलेले आहेत त्याही पेक्षा अजून मार्केट वेगवेगळ्या देशातली राज्य काबीज करायच्यात. त्यामुळे जागेवरती देऊ नका. जागेवर द्यायचं असेल तर एकदा मोकळं मार्केटला या किंवा इतर ठिकाणी पाठवत असेल तर केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणेमध्ये सुद्धा आपण जे काय आमच्या फळ विभागामध्ये विक्री होती किंवा डाळिंब यार्डमध्ये विक्री होणाऱ्या आयटमची आपण पाहणी करणं गरजेचं आहे. म्हणून गोल्डन सीताफळाला सुगीचे दिवस असताना आपण दररोजचे अपडेट तपासा आणि त्याला चांगले दिवस येत असताना आपण फसू नये. बाळानगरी असेल तेही आपण विक्री करतोय, परंतु ते फळ विभागामध्ये त्याचा विक्रीचा व्यवसाय होत असताना त्याला आपण बाहेर परराज्यात पाठवत नाही, पण त्याला लोकल ग्राहकाची सुद्धा चांगली डिमांड आहे. आणि म्हणून अशा मालांना सुद्धा 30-40 रुपयापासून साधारणतः 100-105 रुपयापर्यंत बाळानगरी सुद्धा ही विकली जाते. आणि त्याचबरोबर आता पेरूला आपण सुद्धा मार्केटिंग केल्यामुळं बऱ्यापैकी 30-25-30 रुपयापासून 60-70 रुपये किलो हा पेरू आज विकला गेला. त्याच्यामध्ये व्हीएनआर असेल किंवा पिंक तैवान असेल या व्हरायटीला आपण प्राधान्य देतोय. आणि जागेवरती असे माल किंबहुना घेतच नसतील किंवा चांगले घेत असतील त्याला अजूनही त्या पद्धतीने मार्केट चांगलं मिळू शकतंय. त्यामुळे हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. संत्रा सुद्धा आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवतोय. संत्र्याला सुद्धा चांगले दिवस आहेत. 10-15-20 रुपयापासून 30-40 रुपये किलो पर्यंत संत्रा हा पुण्यामध्ये विकला जातोय. मोसंबी सुद्धा 20-25 रुपयापासून 40-42 रुपये किलो पर्यंत मोसंबी विकली जाते. आणि खऱ्या अर्थानं आता ड्रॅगन फ्रूट सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलंय. तर अशा शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की पुणे तिथे काय उणे म्हणून कुठलीही फळं येऊ द्या, देशाच्या बाजारपेठेमध्ये आपण पाठवण्यासाठी सज्ज आहोत. किंबहुना या शहरामध्येच लागणारी सुद्धा फळं किंवा इतर उपनगरामध्ये मुंबई असेल, गोवा असेल या ठिकाणी सुद्धा बरेच अंशी ड्रॅगन फ्रूट, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळं विकली जातात. ड्रॅगन फ्रूटला सुद्धा दिवस चांगले आहेत. 40-45 रुपयापासून 120 रुपयापर्यंत ड्रॅगन फ्रूट हा विकला गेला. आणि त्याचबरोबर आपण जर डाळिंबाचा मागोवा घेतला तर डाळिंब हा आता मी मध्ये सांगितलं की त्याची मंदी होण्याची 4-6 दिवस कारण काय होती. आपण एकदम हलके माल आणले, खरडे खुरडे आणले आणि त्यांनी बाजारपेठेमध्ये एकदम लोड केला
आणि तसा माल हा नवरात्रीच्या पिरियडमध्ये संपल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थानं जे टिकलेत ते चांगले माल टिकलेत आणि 50 ग्रॅम 70 ग्रॅम 80 ग्रॅमची गोटी किंवा एखादी 100-125 ग्रॅमचा साईजचं फळ ही 100-110 रुपये किलो पर्यंत चांगल्या मालाचा रेट आज गोटीचा स्टार्ट होतोय आणि वर 200-250 रुपये जातोय किंवा साईज नसेल तरी पण साधारणतः 300 रुपयापर्यंत आज रेट निघाले. आणि म्हणून शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आज जे माल विकले जात आहेत ते जागेवरती स्टार्ट होत असताना अशाच रेटमध्ये जागेवर सरसकट माल मागितले जात आहेत. आणि म्हणून जर शेतकऱ्यांनी अशी मालाची विक्री पहिल्यांदा पाहिजे असेल तर मोकळे या आणि मग जागेवर द्यायचं का इतर मार्केटला पाठवायचं ते ठरवा. पुढचा काळ तर नक्कीच चांगला आहे. तुम्हाला मी कमीत कमी 15 डिसेंबर पर्यंतचा तर काळ चांगला सांगितलाय. परंतु असं असताना मधला काळ मंदी आली, आपण घाबरला होता आणि बरेचसे शेतकरी माल पाठवू इच्छित आहेत पण गाड्या आमच्याकडे काही येत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी ते बाजारपेठ काबीज करतात असे गाडीवाले आपल्या आजूबाजूला असतात. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल की आपल्या भागाच्या आजूबाजूला 10-20 किलोमीटरवर आपल्या गावाच्या शेजारीच आपल्याला माहित नसती गाडी पुण्याला कुठून कुठं चाललेली आहे तर आम्हाला कधीही फोन करा. आणि आजूबाजूला कुठल्याही जिल्ह्यातला कुठलाही तालुका असेल तर त्या ठिकाणी आमच्याकडे येणाऱ्या असंख्य गाड्या आहेत की मागच्या वर्षी कमीत कमी 2650 गाड्या म्हणजे 2650 गाड्यांनी माल आमच्याकडे ट्रान्सपोर्टवाल्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आवक निर्माण केली. या वर्षी तर त्याच पटीने ट्रान्सपोर्ट चालक मालक आमच्याकडे माल आणतायत. तर असे बरेचसे गाडीवाले आहेत की जे केडी चौधरींकडे सतत माल आणतात. असेचे नंबर आपल्या आजूबाजूला जे कमिशनच्या कधीही लफड्यात पडले नाहीत असे गाडीवाले बस असंख्य चांगले आहेत. तर अशा गाडीवाल्यांचे नंबर तुमचे 10 कॅरेट 20 कॅरेट 50 कॅरेट असतील तर इतर शेजारून चाललेली गाडी कोणती हे आपल्याला जर माहित नसेल तर माझ्या मोबाईलवर संपर्क साधा किंवा ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधा. आम्ही आपल्याला 2 कॅरेट 10 कॅरेट 5 कॅरेटची जर अडचण येत असेल आणि तो गाडीवाला इतर ठिकाणी नेत असेल आणि आपलं जर नुकसान होत असेल तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला जास्तीची चांगली सेवा देत असताना 2 पैसे हे चांगले कसे घडतील यासाठी सुद्धा आपण तुम्हाला ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत आम्ही नक्कीच आजूबाजूच्या भागातल्या गाडीवाल्यांचा नंबर देऊन करेल. आणि म्हणून इथून पुढचा काळ हा डाळिंबासाठी सुद्धा चांगला असताना मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे गुजरात आणि राजस्थानच्या पहिल्या टप्प्यातले माल हलके आहेत किंबहुना त्या मालाला पसंती ग्राहक खाणार देणार नाही अशाच लेवलचे पहिल्या टप्प्यात माल येत आहेत. आणि कर्नाटकचाही टप्पा हळूहळू कमी होईल आणि महाराष्ट्रात आता दिवाळीच्या आजूबाजूला काही बागा जास्त प्रमाणात चालू होत आहेत. त्याच शेतकऱ्यांना मी एकच सांगेल घाबरून जाऊ नका. इतर मार्केटमध्ये आता माल नसल्यामुळे तिथले रेट घसरलेले असतील किंवा जाग्यावरती जर माल खरेदी करणारा कमी रेटमध्ये करत असेल तर पुणे हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकमेव मार्केट असं आहे की या मार्केटमधून लक्झरी असेल रेल्वे असेल वेगवेगळ्या फळांच्या पालेभाज्यांच्या तरकारीच्या फुलांच्या गाड्या ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जात असताना आपल्याला त्याचा फायदा होतोय. आणि म्हणून तुम्ही सुद्धा थोडा थोडा माल असेल तर पुण्याकडे पाठवा. पुण्याचे रेट हे तपासण्यासाठी एकदा मोकळे या. आणि आपल्याला पुढचा काळ हा दिवाळीच्या टप्प्यातला 11 तारीख ते 15 तारीख मी तुम्हाला सांगितलंय की छट पूजेला आपल्याला त्याच्या लहान मालांचा फक्त साफ माल हलका माल नाही अशा मालांचं अजून डिमांड वाढणार आहे. मालांना मोठ्यांना नाही लहान माल आपण आवर्जून त्या पिरियडमध्ये तोडा आणि आता मोठे मोठे माल विरळून काढा. आणि येणारा हा काळ आपल्यासाठी महिना 1.5 महिन्याचा जरी चांगला असेल तरी शेवट आता आपल्याला काही माहिती नव्हतं सफरचंद वाढतील का तर जम्मू काश्मीरची सफरचंद वाढली आणि थोडीशी 4-2 दिवसाची मंदी आली. तशीच जर काय अनावधानानं दिवाळी किंवा अशा टप्प्यामध्ये काही जर पाऊस सांगितलेला आहे त्याचा जर काय परिणाम आपल्याला झाला तर तो आपल्याला त्रासदायक ठरू नये. त्यामुळं जर आपण विरळत माल काढून महिना 6 महिना आपण जास्तीचे होणारे पैसे करून घ्यायचे असेल तर माल बाजारपेठेमध्ये पाठवून उर्वरित मालाचं वजन वाढून त्याचंही मार्केटिंग जर केलं तर मला असं वाटतं की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे संवाद आपल्यापर्यंत पोहोचवतोय किंवा शेतकऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत येतात शेतकऱ्यांच्या मुलाखती त्याच्या माध्यमातून ते देत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांची किती वाढ झाली आणि नवीन शेतकऱ्यांची ही जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो तर शेतकऱ्यांच्या मुलाखती सुद्धा तुम्ही जरूर ऐकत जा. 50-50 60-60 रुपये किलोला वाढ ही कधी स्वप्नात एवढी पाहिली होती. एवढी वाढ मार्केटमध्ये जर आज पुणे मार्केटमध्ये होत असेल आणि आपण फसून जात असाल तर मी आवर्जून सांगेन की आपण जाग्यावर देऊ नका. असंख्य गाड्या आपल्या भागात चालत असताना त्याचे नंबर आम्ही देण्याचं जे नियोजन केलंय ते कधी आम्हाला आपल्या आजूबाजूच्या गाड्यांचे नंबर मागा आम्ही देऊ. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.